येथून मोटारसायकल आणि मोबाईल चोरी करून फरार झालेल्या रेकॉर्डवरील आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने अटक करत तब्बल 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या कारवाईमुळे पुण्यातील दाखल चोरीचा गुन्हा उघडकीस आलाय। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्तेविषयक आणि मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची मोहीम सुरू आहे। त्या अंतर्गत गुन्हे शाखा युनिट 2चे पथक मोटारसायकल चोरीच्या आरोपींचा शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक संशयित इसम चोरीची मोटारसायकल आणि मोबाईल विक्रीसाठी सिडको संभाजी स्टेडियम परिसरात येणार आहे। या माहितीच्या आधारे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नवरे, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर, मनोज शिंदे आणि प्रवीण वानखेडे यांच्या पथकाने सापळा रचून योगेश पंडित पिटाळकर वय 33 राहणार सारणवाडी देवळाली कॅम्प नाशिक याला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने पुण्यातील नांदेड फाटा सिंहगड रोड परिसरातील गौरी एंटरप्राइजेस कंपनीमधून SF डिलक्स मोटारसायकल आणि विवो कंपनीचा मोबाईल फोन चोरी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 75,000 रुपये किमतीचे मोटारसायकल आणि 25,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी पुणे शहरातील नांदेड सिटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(2) अन्वये दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला असून आरोपीस पुढील कारवाईसाठी मुद्देमालासह नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे। ही कारवाई गुन्हे शाखा युनिट 2चे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक डॉ. समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार तसेच पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार।